जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम सर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो टायगर करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या मुलांनी यावर्षी इंडियन आर्मीत जायचं स्वप्न बघितलंय त्या सर्व मुलांसाठी फक्त नुसतं अर्थमॅटिक नाही तर भूमितीचे स्पेशल क्लास आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू आहेत, जेणेकरून महाराष्ट्राच्या मुलाला जर कुठली गोष्ट अवघड जात असेल, ते बी इंडियन आर्मीची तयारी करणार आहे तर त्यात भूमितीचे प्रश्न, तर तेच क्वेश्चन आपल्याला 2-3 हिडन क्वेश्चन काढायचे आहेत, जेणेकरून जर तुमचा स्कोर 15 पैकी 11, 12 जात असेल तर 15 पैकी 14 ते आउट ऑफ 15 पैकी 15 कसा होईल याचीच मला एक चिंता होती. त्यामुळे या पोरासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी आपण चॅप्टर वाईज भूमिती सुरू केली. अजून 7-8 दिवस चालेल. ओके, जेणेकरून तुमचा तो एक मार्क जाणार नाही. ओके, आज आपलं प्रकरण क्रमांक 4 आहे मित्रांनो, वर्तुळ. वर्तुळ म्हणजे सर्कल. व्हॉट इज मीन बाय सर्कल? आता एक गाणं चालू आहे महाराष्ट्रात ट्रेंडिंग वरती, जस्ट नाव ट्रेंडिंग वर एक सॉन्ग आहे, कुठलं माहित आहे का? लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, आणि तीच बांगडी म्हणजे वर्तुळ होय. ओके, तीच बांगडी म्हणजे काय? वर्तुळ होय. ओके, आणि याच बांगडीत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. आता बांगडीत फसणाऱ्या बांगड्यांनो, ओके इकडे लक्ष द्या. ओके, तीच बांगडी मी काढतो, त्या बांगडीत नेमकं काय काय आहे त्या गोष्टी सांगतो, आणि बांगडी म्हणजेच तुमचं वर्तुळ होय. ओके, बघा पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिला विषय तर वर्तुळ. वर्तुळ मीन्स सर्कल. हा एक सर्कल झाला, हा एक काय झाला? सर्कल झाला. आता याच्यात काय काय आहे ते नेमकं बघू आपण. चला, याच्यात नेमकं आहे काय? ओके, पहा, या सर्कल मध्ये मुख्यतः 2-3 गोष्टी असतात. पहिली असते त्रिज्या, दुसरा असतो मित्रांनो व्यास, आणि तिसरी गोष्ट असते स्पर्शिका. तिसरी गोष्ट असते स्पर्शिका. सगळ्यात महत्वाचा विषय ती म्हणजे त्रिज्या. व्हॉट इज मीन बाय त्रिज्या? हे बघा, याच कॉर्नरवरून इकडून इथून कुठूनही एक सरळ रेष काढा अर्धी, त्याला त्रिज्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी जर इथून इथपर्यंत एक लाईन काढली तर याला मी काय म्हणेल? त्रिज्या म्हणेल. मग या वर्तुळाची त्रिज्या कुठून कुठपर्यंत झाली? इथून इथपर्यंत झाली, हे त्रिज्या झाली. ओके सर, इथूनच रेष काढायची का, असं काही कंपल्सरी आहे का? दुसरीकडून मी रेष नाही काढू शकत का? अरे तुला रेषा काढायचा अनुभव आहे, तू कुठूनही रेषा काढ. बघ, इथून जरी रेष काढली तरी त्रिज्या आहे, इथून जरी रेष काढली तरी त्रिज्या, इथून जरी रेष काढली तरी त्रिज्या, इथून जरी रेष काढली तरी त्रिज्या. ओके, आणि एक गोष्ट डोक्यात ठेवायची की दोन त्रिज्या मिळून काय बनते? काय बनते? व्यास बनतो. दोन त्रिज्या मिळून काय बनतो? व्यास बनतो. समजा जर मी ही एक सरळ रेष काढली, तर हा तुमचा व्यास झाला. हा काय झाला? व्यास झाला. ओके, हा काय झाला? व्यास झाला. ओके, सगळ्यात महत्वाचा विषय या चॅप्टर मध्ये हे सर्कल आहे. जरी 2D आकृती असली तरी याला बाजू नसते. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. तरी याला बाजू नसते. म्हणूनच आपण याची परिमिती नाही काढू शकत. हा जो साइडचा भाग आहे सगळा लाल रंगवलेला, दॅट इज कॉल्ड परिघ. याला काय म्हणतात? परिघ म्हणतात. ओके, बघा पहा, लक्ष द्या. वर्तुळाला बाजू नसते, म्हणूनच वर्तुळाची परिमिती नाही निघत, परिघ निघते. काय निघते? परिघ निघते. वर्तुळाची परिमिती नाही निघत, काय निघते? परिघ निघते. ओके, डोक्यात ठेवायचं. ही झाली त्रिज्या, हा झाला व्यास. ओके, बघा पहा, लक्ष द्या. ही स्पर्शिका. आता समजा मी इथून एक सरळ रेष काढली आणि इथपर्यंत, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, दॅट इज कॉल्ड स्पर्शिका. याला स्पर्श रेषा म्हणतात. याला काय म्हणतात? स्पर्श रेषा म्हणतात. इथूनच एक छेदनबिंदू आपण काढू शकतो. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा, वर्तुळाचा केंद्रबिंदू काय असतो? जिथून त्रिज्येची रेष आपण काढतो त्याला केंद्रबिंदू असे म्हणतात, आणि केंद्रबिंदू हा मिडल मध्ये असते. लहानपणी डोक्यात ठेवा, लहानपणी असा कंपास असायचा, असा, बरोबर आहे की नाही? असा कंपास असायचा. सर सांगत चला एवढ्याचा आपल्याला वर्तुळ काढायचा आहे, असा फिरवायचो आपण. जे मधातलं टोक जिथं एकदम फिट बसते त्याला केंद्रबिंदू म्हणतात. काय म्हणतात? केंद्रबिंदू असे म्हणतात. ओके, ऐकू राहणार बाबा? ठीक आहे. ओके, याला, आणि दुसरा विषय, याला अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे जीवा. ती म्हणजे काय? जीवा. इथून इथपर्यंत रेष वळली मी, याला मी जीवा म्हणेल. याला काय म्हणेल? जीवा. ओके, जीवा. इथून इथपर्यंत वळा. बघा, 4 प्रकारचे जीवा आपण काढू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. समजू राहिलं ना? याच्यात त्रिज्या असते, व्यास असते, जीवा असते, आणि स्पर्शिका असते. छेदनबिंदू एवढं काही महत्वाचं नाही. ओके,
तर याच्यावर आधारित बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडतात. जे सगळेच्या सगळे फॉर्म्युला बेस आहेत. बरं काही काही क्वेश्चन असे आहेत की ज्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, डायरेक्ट तोंडी सुटतात. डायरेक्ट काय सुटतात? तोंडी सुटतात. ओके. तर पुढचा विषय याच्यातला तुम्हाला हे वर्तुळ मी काढून दाखवलं. ठीक आहे, तुम्हाला वर्तुळ काढून दाखवलं. वर्तुळात काय काय गोष्टी असतात त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्या. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय, याचे थोडेफार फॉर्म्युले बघणं. नाही, वर्तुळाची थोडीफार आपण माहिती बघू पहिले. ओके, लक्ष द्या. वर्तुळ ही प्रतलीय आकृती आहे, ज्यामध्ये केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा संच असतो. बरोबर ना? कुठूनही एक रेषेवाळा सारखाच. बघा पहा. दुसरं, वृत्ताच्या केंद्रापासून परिघावर असलेल्या कोणत्याही बिंदूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणतात. कोणत्याही बिंदूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणतात. इथून वळा तरी त्रिज्या झाली, इथून वळली तरी त्रिज्या झाली. मग मी म्हणतो की बाबा त्रिज्येच्या रेषा किती असू शकतात वर्तुळावर? त्या अनगिनत असू शकतात, सांगता येत नाही. ओके, बघा पहा. पुढचा पॉइंट. वृत्ताच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी केंद्रातून जाणारी रेषा म्हणजे व्यास होय. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ती गोष्ट नंतर सांगतो तुम्हाला. बघा, सरळ रेषा इथून वळा त्रिज्या, सॉरी, व्यास झाला. तो काय झाला? व्यास झाला. ओके, पुढे बघा. अजून पुढे बघा. कोणत्याही वृत्ताच्या पूर्ण बाहेरील रेषेच्या लांबीला परिघ म्हणतात. आताच बोललो होतो. परिघ काय? जो लाल कलरचा सर्कल आहे, जी लाल रेषा दिसते ही गोल, या पूर्ण याला परिघ म्हणतात. वर्तुळाला बाजू नसते, त्यामुळे याची परिमिती निघत नाही. याचा काय निघतो? परिघ निघतो. आणि हा जो लाल भाग आहे हा सगळ्याच्या सगळा तुमचा परिघ झाला. काय झाला? परिघ झाला. ओके, पुढे बघा. पुढचा पॉइंट. कोणत्याही बाह्य बिंदूपासून एक वृत्ताकार दोन स्पर्शरेषा काढता येतात. मी तुम्हाला स्पर्शरेषा काढून दाखवली. ओके, ए बी ही काय? स्पर्शरेषा आहे. ओके, ए बी काय? स्पर्शरेषा आहे. ओके, पुढे बघा. स्पर्शरेषेची लांबी समान असते, कुठूनही काढा, काही प्रॉब्लेम नाही. परिघावर असलेल्या कोणत्याही बिंदूंवर अनंत स्पर्शरेषा काढता येतात. बिलकुल. हे बघा, हा परिघ झाला. हा काय झाला? परिघ झाला. ओके, हा परिघ आहे. परिघापासून मी एक रेषा काढली, ही एक रेषा काढली, ही एक रेषा काढली, ही एक रेषा काढली, ही एक. अरे बाबा, किती रेषा काढू शकतो ना? बरोबर आहे की नाही? कशा कुठूनही काढू शकतो. आडव्या, सरळ, उभ्या, कसे, आपल्यावर डिपेंड आहे आपण कशा प्रकारच्या रेषा काढतो. ओके, तर ही काही थोडीफार माहिती होती. याचे फॉर्म्युले पुढात बघा. याच्यात काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पाहणार आहोत. कोणकोणते क्वेश्चन तोंडी सुटतात तेही बघणार आहोत. ओके, लक्ष द्या. सगळ्यात पहिला विषय, महत्वाची सूत्रेमध्ये जो वर्तुळाचा व्यास असतो तो होते 2r. ओके, तो काय होतो? 2r. ओके, वर्तुळाचा जो व्यास असतो तो असतो 2r. त्रिज्या जी असते ती असते d/2. ओके, d/2. व्यासाच्या अर्धी त्रिज्या होईल ना? अरे व्यास पूर्ण तर त्रिज्या काय? त्याच्या अर्धी. ओके, व्यासाच्या अर्धी काय असते? त्रिज्या असते. हे तोंडी करायसारख्या गोष्टी आहेत. परिघ दोन गोष्टीत यूज होऊ शकतो बघा. एक तर 2πr म्हणा किंवा πd म्हणा. ओके, ते डी ची व्हॅल्यू मग तुम्हाला फाइंड करायला लागते शेवटी. त्याच्यापेक्षा 2πr, परिघ म्हणजे 2πr. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असलं तर πr². त्याच्यानंतर अर्धवर्तुळाचा परिघ. अर्धवर्तुळ म्हणजे काय? तेही महत्वाची कन्सेप्ट आहे. ओके, बघा, अर्धवर्तुळ म्हणजे काय? हा एक मी हे काढला. ओके, बघा, आणि याला अर्धवर्तुळ म्हणतात. याला काय म्हणतात? अर्धवर्तुळ म्हणतात. याला काय म्हणतात? अर्धवर्तुळाचा जो परिघ आहे तो होणार आहे मित्रांनो πr + 2r. ओके, किंवा इक्वल्स मध्ये दुसरा फॉर्म्युला दिलेला आहे मी, r(π+2). r(π+2). अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, आता एक पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होते? πr². ओके, बरोबर आहे ना? पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होते? πr². वर्तुळ अर्ध केलं तर 1/2 πr². ओके, 1/2 πr². क्लिअर आहे का? वर्तुळ अर्ध केलं 1/2 πr². ओके, चाकाचे एकूण फेरे हे नंतर पाहणार आहोत आपण. ओके, त्यासाठी एकूण अंतर घेतात आणि खाली 2πr लावतात. एकूण अंतर घेतात आणि खाली काय लावतात? 2πr लावतात. ओके, अंतर दोन सकेंद्री वृत्तामधील क्षेत्रफळ. ओके, बघा, लक्ष द्या. हा एक सर्कल आहे. याच्यातून जर मी या टाईपचा असा एक रस्ता काढला तर याचं जे क्षेत्रफळ निघणार आहे हे बाहेरचं, याचं मोजमाप ते पाहू आपण. वर्तुळ पाकळीचे सेक्टर क्षेत्रफळ. ओके, θ360 × πr². याचा यूज तुमच्या आर्मीच्या पेपरमध्ये नाही, पण तुम्हाला माहित असो. ओके, बघा, पहा, कंसाची लांबी θ/360 × πr. इथं फक्त स्क्वेअर लावायचा नाही. ओके, आणि शांततेत पहिले फॉर्म्युले लिहून घ्या. सगळेच्या सगळे आपण प्रश्नावर जाणार. ओके, चला.
एकदम फास्ट लिहा. काय प्रॉब्लेम याच्यात? ओके, शांततेत लिहून घ्या. जायचं का प्रश्नावर? जायचं का? लिहिलं का? ओके, सगळा खेळ फॉर्म्युल्याचा आहे. हे काही आता हे कोणी कोणाजवळूनही शिकले आणि कुठूनही शिकले तरी सगळेजण हेच यूज करतात. ओके, याच्यात काही नवीन नवईचं नाहीये. हा फक्त एवढा आहे की काही काही प्रश्न तोंडी सुटतात, ते मी सांगणार आहोत तुम्हाला एका चार्टच्या माध्यमातून. ओके, चल, एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ करावच लागतील. पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. चला, जायचं का प्रश्न? लिहिलं प्रत्येकानं? ओके, चला, पहिला क्वेश्चन. शांततेत एकदम घाई करू नका, नाही त्याच्या आधी पहिले शॉर्टकट आपण हे बघून घेऊ थोडं. ओके, पा, लक्ष द्या. ह्याही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. ओके, बघा पा, जो व्यास असतो ना, व्यास असतो, व्यास लिहून घ्या ही गोष्ट. व्यास जो असतो ना तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो. ओके, जो परिघ असतो, काय असतो? परिघ. परिघ हा जर त्रिज्या 7 असेल तर परिघ 44. ओके, त्रिज्या 7 असेल तर परिघ 44. बघा, लक्ष द्या, डोक्यात ठेवा. त्रिज्या जर 7 असली तर परिघ किती? 44. आणि व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. क्षेत्रफळ जे आहे ना, जर त्रिज्या 7 असेल तर क्षेत्रफळ 154. आता ही गोष्ट अभ्यासायच्या आधी अगोदर आपण ही गोष्ट अभ्यासू. महत्वाचा विषय आहे बघा. त्रिज्या 7 असली तर परिघ 44 आणि क्षेत्रफळ 154. क्षेत्रफळ 154. त्रिज्या 14 असली तर परिघ 88 आणि क्षेत्रफळ 616. क्षेत्रफळ 616. ओके, त्रिज्या 21 असली तर परिघ 132, क्षेत्रफळ 1386. ओके, त्रिज्या 28 असली तर परिघ 176, क्षेत्रफळ 2464. त्रिज्या 35 असली तर परिघ 220 आणि क्षेत्रफळ किती मित्रा? 3850. ओके, बघा पा, लक्ष द्या. आणि डोक्यात ठेवायचं एक शॉर्टकट सांगतो. ओके, शॉर्टकट सांगतो. जे क्षेत्रफळ असते, क्षेत्रफळ, पेनही उचलायची गरज नाही. क्षेत्रफळ जे वर्तुळाचं क्षेत्रफळ असते, त्या क्षेत्रफळाला 100%, 101% हा 11 भाग जातो. कितीनं भाग जातो? 11 भाग जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ज्या ऑप्शनला 11 भाग जाईल, सांगा तुक्के मारी. पेपर मध्ये तुक्के मारायची टेक्निक सांगू राहिलो. ओके, आणि तुक्का टेक्निकल असला पाहिजे, अभ्यासातून असला पाहिजे. असंच काही हवेत नाही फेकू राहिलो मी. ओके, कशाचंही क्षेत्रफळ विचार. इव्हन मी म्हणतो वर्तुळाचंच नाही, कशाचंही. ज्या ऑप्शनले 11 भाग जाते ते पॉइंट मध्ये असो कसं असो ते तुमचं उत्तर. ओके, तुक्का मारायचा असला तरच. ओके, बघा पा, आणि याचा यूज कसा करायचा ते मी सांगतो तुम्हाला. चौरस त्रिज्या वगैरे दुप्पट झाल्यास ते सगळ्या गोष्टी मी क्वेश्चनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सांगतो. ओके, तर त्रिज्यावरून परिघ काढणे सगळ्यात पहिली टाईप आहे आपली आजची. त्रिज्यावरून काय काढणे? परिघ काढणे. ओके, त्रिज्येवरून आपला परिघ काढणे. गुड मॉर्निंग. ओके, चल, त्रिज्येवरून काय काढणे? परिघ काढणे. ओके, आणि त्रिज्येवरून परिघ काढण्याचा प्रश्न क्रमांक पहिला.
ओके, टेन्शन घ्यायचं नाही, शांततेत एकदम डोकं लावून सॉल्व्ह करा. बघा, ज्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे त्याचा परिघ किती, त्याचा परिघ किती. ओके, बघा आताच 1 मिनिटाच्या आधी सांगितलं, ज्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे त्याचा परिघ किती, 132. उत्तर आहे तुमचं तोंडी. काय फॉर्म्युला वापरला आपण? ज्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे त्याचा परिघ किती, 132. किती, 132. पण 132 आला कसा ते महत्वाचं. ओके, बघा, वर्तुळाचा जो परिघ असतो, वर्तुळाचा जो परिघ असतो तो असतो 2 पाई आर. एम आय राईट? ओके, 2 पाई आर सही आहे ना. वर्तुळाचा जो परिघ असतो तो असतो 2 पाई आर. ओके, 2 पाईची व्हॅल्यू मित्रांनो डोक्यात ठेवायची. पाईची व्हॅल्यू होते 22/7. ओके, इथं हे लिहून घ्या कोपऱ्यात, पाईची व्हॅल्यू होते 22/7. ओके, गुणेला 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू, त्रिज्या किती दिलेली आहे, 21. ओके, त्रिज्या किती दिलेली आहे, 21. मग हा तुमचा त्या वर्तुळाचा परिघ झाला. ओके, किती होईल रे बाबा, 7 1 7, 7 3 21, 3 2 6. ओके, 22 गुणेला 6, 22 गुणिले 6, साइन 2 12, 2 1 राहिला, साइन 2 12 1 13, 132 सेंटीमीटर. इट इज युअर आन्सर. ओके, 132 सेंटीमीटर हे तुमचं योग्य उत्तर असेल. हा तुमच्या वर्तुळाचा काय झाला, परिघ झाला. परिघ झाला. त्या चार्ट वर तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट कसं असते माहिती आहे का, चार्ट शिकायच्या आधी सगळ्यात पहिले तर बेसिक शिकून घ्या की बाबा परिघ आला कसा. ओके, आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे काय असतो बघा, पा लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा तो एक मुद्दा आहे, वर्तुळाचा परिघ. हा एक सर्कल झाला. ओके, इट इज 1 सर्कल. ओके, बघा पा लक्ष द्या, हा एक सर्कल झाला. या सर्कलला मी असं करून टाकलं, ठीक आहे ना. ओके, याच्या आतमध्ये काय करतो मी माहिती आहे का, याच्या आतमध्ये 21 सेंटीमीटर त्रिज्या काढतो. ही झाली तुमची त्रिज्या. ओके, हिची व्हॅल्यू किती आहे, 21 सेंटीमीटर. हिची व्हॅल्यू किती आहे, 21 सेंटीमीटर. ओके, त्रिज्येची व्हॅल्यू किती आहे, 21 सेंटीमीटर. ओके, दुसरा विषय महत्वाचा आणखी बघा, पा लक्ष द्या. परिघ म्हणजे काय, परिघ म्हणजे मित्रांनो ही साईड. परिघ म्हणजे काय, समजते काय बोललो मी? वर्तुळाला परिमिती नसते तर वर्तुळाचा काय असतो, परिघ असतो. वर्तुळाला परिमिती नसते तर काय असतो, परिघ असतो. ओके, म्हणजे ही जी इथून इथपर्यंत पूर्णच्या पूर्ण सर्कल आहे याचं माप म्हणजे काय होय, परिघ होय. याचं माप म्हणजे काय होय, परिघ होय. ओके, त्रिज्या दिली आपल्याला, त्रिज्येवरून आपण परिघ काढला. त्रिज्या दिली, त्रिज्येवरून काय काढला, परिघ काढला. ओके, आता मग मी काय म्हणतो माहिती आहे का, सेम टाईपचा पुढचा प्रश्न आहे. ज्या टाईपनं आता सॉल्व्ह केला त्याच टाईपनं पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 132 सेंटीमीटर एकदम करेक्ट आहे. ओके, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. जसा मी या टाईपनं सॉल्व्ह केला, वर्तुळाचा परिघ 2 पाई आर. ओके, सो सेम पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी. आणि डोक्यात ठेवायचं मित्रांनो, ऐका, जसं आपल्याला चौरसात आणि आयतात बाजू काढावी लागते, तसाच इथं आधी त्रिज्या पाहिजे, त्रिज्येवरूनच बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट होतात. इथं काय पाहिजे, त्रिज्या पाहिजे. त्रिज्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्रिज्या आपल्या हाती आली की आपण बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सेम क्वेश्चन पुढचा तुमच्यासाठी. फक्त न लिहिता मला उत्तर देऊ नये, न लिहिता मला उत्तर देऊ नये. ओके, अरे बाबू लिहून घेणार आहे पहिले, एका प्रश्नातच किंग बनवून राहिला काय तू? ओके, ओके ओके 88 ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा पा लक्ष, एक मी सर्कल काढला. काय काढला, सर्कल काढ. ओके, बघ, हा एक सर्कल आहे. या सर्कलची त्रिज्या, या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे मित्रांनो. यार ऐसे कैसे हो रहा है ये? हा एक सर्कल आहे मित्रो, हा एक सर्कल आहे. ठीक आहे, असू दे, दिसते ना. याची ही त्रिज्या दिलेली आहे, किती दिलेली आहे, 14 सेंटीमीटर. आणि मला काय काढायचं आहे, परिघ काढायचा आहे. परिघ म्हणजे इथून इथपर्यंतचं माप, इथून इथपर्यंतचं माप. परिघ म्हणजे इथून इथपर्यंतचं माप. तर वर्तुळाचा परिघ असतो मित्रांनो, वर्तुळाचा परिघ असतो
2πr, राईट, 2πr. ओके, तर 2 गुणेला पाईची व्हॅल्यू मित्रांनो 22/7 आणि त्रिज्या आर ची व्हॅल्यू, त्रिज्या किती दिलेली आहे 14. 7 1 7, 7 2 14, 2 2 4, 22 गुणेला 4, 22 चोक 88 सेंटीमीटर. इट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, 88 सेंटीमीटर हे तुमचं काय आहे, योग्य उत्तर झालं. थोडं लिहावर फोकस करा, समजून घ्यावर फोकस करा, येऊन जाईल तुम्हाला. ओके, जायचं पुढे. हा, लिहिलं का? हा, सगळ्यांनी लिहिलं? ओके, डन. चल बघ पुढचा क्वेश्चन. पुढचा आहे, परीघ जर दिला, आता आपल्याला त्रिज्या दिली ती, बरोबर आहे ना. परीघ दिला आणि आपण परिघावरून क्षेत्रफळ काढू. काय काढू? क्षेत्रफळ काढू. पण त्रिज्या असल्याशिवाय क्षेत्रफळ निघत नाही, कारण प्रत्येक याच्यात आर ची व्हॅल्यू असते. ओके, परीघ दिला आणि परिघावरून क्षेत्रफळ विचारलं तर, परीघ दिला आणि परिघावरून क्षेत्रफळ विचारलं तर. ओके, प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर. ओके, बघा पहा, लक्ष द्या शांततेत एकदम, आपल्याला घाई नाही, काहीच नाही. ओके, बघा पहा, लक्ष द्या. एका वर्तुळाचा परिघ, हा एक वर्तुळ दिला आपल्याला, हा एक वर्तुळ आहे. ओके, हा एक वर्तुळ झाला, हा एक वर्तुळ झाला. या वर्तुळाचा परिघ दिला आपल्याला 132 सेंटीमीटर. म्हणजे काय रे बाबा, ही जी साईडची बॉर्डर आहे, ओके, याचं माप किती झालं? 132 सेंटीमीटर. ओके, 132 सेंटीमीटर. तर त्याचं क्षेत्रफळ विचारलं. बघा पहा, लक्ष द्या. वर्तुळाचा परिघ काय असतो? वर्तुळाचा परिघ काय असतो? वर्तुळाचा परिघ असतो मित्रांनो 2πr. वर्तुळाचा परिघ काय असतो? 2πr. ओके, बघा पहा, लक्ष द्या. वर्तुळाचा परिघ असतो 2πr. बघा ऑलरेडी वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आपल्याला 132 सेंटीमीटर. 2π ची व्हॅल्यू मित्रांनो 22/7 इंटू आर. आर म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे, कारण जोपर्यंत आपल्या हाती त्रिज्या येत नाही तोपर्यंत आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही, कारण वर्तुळाचं क्षेत्रफळ होते πr². वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होते? πr². ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ होते πr². ओके, बघा पहा, लक्ष द्या. हा 7 इकडे भागमध्ये इकडे गेल्यावर गुणा होईल, तर आर बरोबर 132 गुणिले 7 भागेला 2 गुणिला 22. ओके, समजते ना? हे इकडे गुणामध्ये खाली आल्यावर भाग होईल. ओके, 11 दुनी 22, 11 1 11, 11 दुनी 22, 2 दुनी 4, 4 1 4, 4 3 12 आणि 7 3 21. त्रिज्या किती आली मित्रांनो? 21 सेंटीमीटर. ओके, म्हणजे काय, आपल्याला आता ही वाली व्हॅल्यू भेटली 21 सेंटीमीटर. ओके, आर ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला किती? 21 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर. ओके, त्रिज्येची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 21 सेंटीमीटर. आणि काय विचारलं आपल्याला? त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं. तर मित्रांनो, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? वर्तुळाचे क्षेत्रफळ असते मित्रांनो πr². ओके, क्लिअर का? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? की 2πr² असते. वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² आहे ना. ओके, 1/2 πr², अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ. क्लिअर आहे का? ओके, बघा पहा, पाईची व्हॅल्यू 22/7, 22/7 बरोबर. आपली त्रिज्या किती आली? 21. 21 गुणिला 21, कारण त्रिज्येचा वर्ग करायचा आपल्याला. 7 1 7, 7 3 21. तर आपल्यापाशी कंडिशन आली 22 गुणिला 3 गुणिला 21. ओके, 21 त्रिक 63, 63 गुणिला 22. ओके, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 22 त्रिक 66, 6 हातचे राहिले 6, 22 सक, 6 दुनी 12, 2 1 राहिला, 6 दुनी 12 1 13, 132, 132 आणि 6 138. ओके, 1386 सेंटीमीटर स्क्वेअर हे झालं तुमचं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. इट इज युअर आन्सर. ओके, 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. बट मित्रांनो, एक इमानदारनं गोष्ट सांगा की या प्रश्नासाठी एवढं मोठं सोल्युशन करणं पेपरमध्ये मूर्खपणा नाही. ओके, हा ठीक आहे, तुमचं उत्तर विरोधाला मान्य करतो. ओके, मूर्खपणा आहे की नाही एवढं मोठं सोल्युशन करणं? मग मी एक गोष्ट तुम्हाला बोललो होतो आता 1 मिनिटाच्या आधी, की बघा पहा, लक्ष द्या. वर्तुळाचा परिघ जर 132 असेल तर क्षेत्रफळ 1386. डायरेक्ट आणायचा आन्सर, पाठ करून घ्या ना.
समजलं काय बोललो मी? वर्तुळाचा परिघ जर 132 असेल तर क्षेत्रफळ किती? 1386. आन्सर आहे तुमचं. ओके, क्लिअर का? मग हा जर चार्ट पाठ केला तर फॉर्म्युले वापरायची गरज आहे का? फॉर्म्युले वापरायची गरज आहे का? ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ परिघ जर दिला, क्षेत्रफळ काढतो. आणि बघा ना, त्रिज्या 21 आलतीच की नाही आपली? त्रिज्या किती आलती? 21. आणि 21 त्रिज्या असताना क्षेत्रफळ किती? 1386. ओके, म्हणजे ह्या गोष्टी आहे ना युजली तुम्हाला युज करता आल्या पाहिजेत. पण सगळ्यात महत्वाचा विषय असते की बाबा एकदम बेसिक पासून सोल्युशन देणं. तर हे तुमचं एकदम बेसिकचं सोल्युशन झालं की बाबा अशा अशा गोष्टी असतात. त्याच्यात आपण त्रिज्या काढायची असते आधी, त्रिज्येवरून आपल्याला मग क्षेत्रफळ काढता येते. त्रिज्येवरून काय काढता येते आपल्याला? क्षेत्रफळ काढता येते. ओके, शांततेत लिहून घ्या, लिहिणं महत्वाचं आहे. तो चार्ट नाही, तो चार्ट पेपरमध्ये आठवणार नाही तुम्हाला, ह्या गोष्टी आठवतील. ओके, चल, ते फक्त मनाच्या समाधानासाठी मी सांगू शकतो. ओके, ओके. आणि बघा मी काय बोललो होतो मगाशी की क्षेत्रफळ कुठलंही असो त्याला कितीनं भाग जाते? 11 भाग जाते. क्षेत्रफळ किती आलं आपलं? 1386. याला 11 भाग द्या बरं. 11 एक 11, 11 एक 11, 2 उरले त्याच्यावरती 8, 11 दोन्ही 22, 6 उरले त्याच्यावरती 6, 11 7 66. क्लिअर आहे का हा मुद्दा? मग तुम्ही काय करसाल? पर्यायात 11 भाग देऊन पासाल, उत्तर आहे तुमचं 100%. पण मग कसं याच्यातही एक एक मुद्दा येते किंवा एक पेक्षा जास्त ऑप्शनले भाग दिला तर मग काय करसाल? मग त्याच्यापेक्षा ही गोष्ट आलीच पाहिजे आपल्याला, ही गोष्ट सॉल्व्ह करता आली पाहिजे. ओके, चल, जायचं का पुढे? लिहिलं का? एवढे काही अस्वस्थ होऊ नका. ओके, ठीक आहे ना. तुम्हीच नवईचे नाही आहे की ही गोष्ट करू राहिले, अख्खं जग करते, फक्त तुम्ही जास्त प्रेशर घेऊन राहिले डोक्यात. समजते काय बोलवलं मी? एक तर आपलं शालेय शिक्षण आपण कॉप्या करून गमावलं. इथं डोक्यावरती प्रेशर येते, काही 2-3 पोरं सॉल्व्ह करतात, बाकीचे असे पाहतात माठ्यासारखे माकडे. बरोबर आहे ना? हे काही सोनं नाही आहे. सुरुवात जुन्या काळापासून ह्याच गोष्टी करत आला. कोणताही मास्तर असो कोणी ह्याच सांगते. ओके, आणि मीच काही लय टॉपचा नाही आहे की मी लय वेगळं सांगू राहिलो, मी लय मोठं सोल्युशन सांगू राहिलो. सर असंच झालं तसंच झालं असं काहीच नाही. प्रत्येकापाशी ह्या गोष्टी सारख्याच आहेत. ओके, कुठेही जा, इव्हन महाराष्ट्रातच नाही, भारतात कुठेही जा. ओके, आता मी जाणार आहोत पुढे. आतापर्यंत लिहायला वेळ दिला कारण की ऑनलाईनही पोरं आपल्याला बघू राहिले, त्या बिचारायलाही परिपूर्ण भेटलं पाहिजे. ओके, तुम्ही लिहत ना, तुमचा प्रॉब्लेम आहे वेळेवर. बरोबर आहे की चूक आहे? चला जाऊ पुढे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर तुम्ही द्यावं. डायरेक्ट मला उत्तर नको, सोल्युशन करून पहा. जमते का तुम्हाला? पहिले त्रिज्या काढा, त्रिज्येवरून क्षेत्रफळ काढा. ओके, त्रिज्या काढा आधी, त्रिज्येवरून क्षेत्रफळ काढा. ओके, एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता काय घडी घडी आकृती काढायची गरज नाही. ओके, तेच त्रिज्या काय असते आणि परिघ काय असते. जोपर्यंत तुमच्यापाशी त्रिज्या येत नाही तोपर्यंत तुम्ही क्षेत्रफळ काढू शकत नाही. ओके, सिंपल विषय आहे, एकदम कॉमन गोष्ट आहे. जोपर्यंत त्रिज्या नाही तोपर्यंत क्षेत्रफळ नाही. ओके, एक आन्सर येऊ राहिले बाबा, 2-3 आन्सर आले. 154, 154. इथल्या इथंच आन्सर द्या तुम्ही लाईव्ह करून. ओके, बघा पा, लक्ष द्या. एका वर्तुळाचा परिघ काय असतो मित्रा? वर्तुळाचा परिघ काय असतो? काय असतो? पाई आर. पाय कोणाचा रे? ओके, माझा का? बर. ओके, बघा पार, लक्ष द्या. 2 गुणेला पाईची व्हॅल्यू 22/7. आर म्हणजे
आर म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे. आर म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे. बरोबर. ऑलरेडी परीघ किती दिलेला आहे? 44. ऑलरेडी परीघ किती दिलेला आहे? 44. ओके. बघा, हा 7 इकडे गुणामध्ये जाईल, तर ही कंडिशन बनेल 7 गुणेला 44 भागेला 22 गुणेला 2 भागेला 22 गुणेला 2 बरोबर किती रे बाबा? आर. ओके. बघा रे, 22 एक 22, 22 दुनी 44, 2 ले 2 कॅन्सल. आर ची व्हॅल्यू किती आली मित्रा तुमची? 7. मग त्रिज्या किती आली तुमची? 7. ओके. त्रिज्या किती आली? 7. आता आपल्याकडे त्रिज्या आहे, मग आपण त्रिज्येवरून वर्तुळाचं क्षेत्रफळ नाही काढू शकत का? काढू शकतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर 2 पाई आर पाई आर स्क्वेअर. ओके. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाई आर स्क्वेअर. ओके. बघा रे बाबा, पाईची व्हॅल्यू किती होते? 22/7. ओके. आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. 7 ला 7 कॅन्सल. काय उरलं आपल्याकडे? 22 गुणिला 7. ओके. 7 दुनी 14 4 1 राहिला. 7 दुनी 14 1 15. ओके. 154 सेंटीमीटर स्क्वेअर हे तुमचं क्षेत्रफळ झालं. ओके. आणि याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. जोपर्यंत त्रिज्या येत नाही तोपर्यंत आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. ओके. जोपर्यंत त्रिज्या येत नाही तोपर्यंत आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. ओके. जोपर्यंत त्रिज्या येत नाही तोपर्यंत क्षेत्रफळ नाही काढू शकत आपण. ओके. 154 एकदम ओके. ठीक आहे. आता वर्तुळाची त्रिज्या आणि परीघ तर समजते ना तुम्हाला? ओके. इथं काही आकृती काढायची गरज नाही, तरी पण समजा एकदा सांगून देतो, नवीन जे कोणी जुळलं असेल तर लक्ष द्या. हा जो लाल कलरचा पूर्ण सर्कल दिसते, हा इथून इथपर्यंत, याला परीघ म्हणतात. याला काय म्हणतात? परीघ म्हणतात. ओके. आणि त्रिज्या झाली तुमची ही आर. ओके. ही आली त्रिज्या. वर्तुळातून एक छोटीशी लाईन काढणं म्हणजे त्रिज्या होय. आता व्यास काय असतो? व्यास म्हणजे ही पूर्ण लाईन. ओके. स्पर्शिका वगैरे वगैरे काय अशी नसेल. मी स्टार्टिंगलेच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ओके. चालेल का? समजलं का रे भाऊ? हे समजलं ना? काय अडचण याच्यात नाही ना? लिहिलं का? ओके. सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात ठेवा, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाई आर स्क्वेअर. तुम्हाला आर ची व्हॅल्यू, तुमच्याकडे त्रिज्या असल्याशिवाय तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता का? नाही. मग हाच प्रश्न किती एकदम सुपरफास्ट झाला असता जर तुम्ही हा चार्ट पाठ केला असता तर. ओके. बघा, ज्या वेळेस वर्तुळाची त्रिज्या 7 असते तर क्षेत्रफळ किती? 154. उत्तर आहे. एवढ्या गोष्टी करायची गरज नसते. ओके. एवढ्या गोष्टी करायची गरज असते काय? नाही. ओके. त्रिज्या दिली, क्षेत्रफळ तुम्ही काढू शकले असते. त्रिज्या ज्यावेळेस 7 असते, क्षेत्रफळ 154 त्या चार्ट मध्ये लिहिलेला आहे. तो चार्ट तुम्ही पाठ करू शकता, पण त्याच्या आधी ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. ओके. या बेसिक गोष्टी आल्या पाहिजे. जायचं पुढे. नेक्स्ट पुढे बघा, अर्धवर्तुळाची परिमिती काढणं. ओके. पॅरामीटर ऑफ सेमी सर्कल. ओके. अर्धवर्तुळ. पॅरामीटर ऑफ सेमी सर्कल. ओके. अर्धवर्तुळाची परिमिती. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, आणि पहिला क्वेश्चन अर्धवर्तुळाच्या परिमितीवर. ओके. बापा रे, एका वर्तुळाकार खिडकीचा व्यास 28 सेंटीमीटर आहे, तर तिचा परिघ किती? एक अर्धवर्तुळाकार खिडकी आहे. ओके. जर इथं काही असलं अवेलेबल असलं तर मी एक अर्धवर्तुळाकार खिडकी तुम्हाला काढून दाखवू शकतो. ओके. इथं अर्धवर्तुळाचं अवेलेबिलिटी नाही आहे. ओके. तर मी तुम्हाला हातानं शेप काढून दाखवू शकतो. बघा, अर्धवर्तुळाकार खिडकी, याला अर्धवर्तुळ असे म्हणतात. याला काय म्हणतात? अर्धवर्तुळ असे म्हणतात. याला अर्धवर्तुळ असे म्हणतात. ओके. याचा काय दिला मित्रांनो? याचा काय दिला? याचा व्यास दिला. काय दिला? व्यास. व्यास म्हणजे हा. समजते काय बरोबर? मी कुठूनही एक सरळ लाईन काढा, त्याला काय म्हणू आपण? व्यास म्हणू. त्याला काय म्हणू? व्यास म्हणू. ओके. याचा व्यास किती दिला मित्रा? 28 सेंटीमीटर दिला. किती दिला? 28 सेंटीमीटर दिला. व्यास वरून मी त्रिज्या काढतो. बघा, लक्ष द्या. आर रेडियस, त्रिज्या. त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी असते. ओके. 28 भागेला 2 बरोबर आर ची व्हॅल्यू किती आहे? 14 सेंटीमीटर. आर ची व्हॅल्यू किती आहे? 14 सेंटीमीटर. आपल्याला त्याची परिमिती विचारली, परिघ विचार. काय विचारला? परिघ विचारला. तर मित्रांनो, सगळ्याला माहित असलं पाहिजे, अर्धवर्तुळाचा परिघ काय असतो? तर अर्धवर्तुळाचा परिघ असतो मित्रांनो
अर्धवर्तुळाचा परिघ असतो पाई आर प्लस 2r. ओके, पाई आर प्लस 2r माहित असेल ना, आताच लिहून दिलं 2 मिनिटाच्या आधी. पाई आर प्लस 2r. ओके, बघा पा लक्ष द्या, पाईची व्हॅल्यू किती होते मित्रा, 22/7. ओके, इंटू आर त्रिज्या किती आली 14 प्लस 14 गुणेला 2. ओके, 2r 14 गुणेला 2. ओके, 7 1 7, 7 2 14, 22 2 44 अधिक 14 2 28. तर मित्रांनो याचा परिघ आला तुमचा 8 आणि 4 12 2, 1 राहिला 4 आणि 3 7, 72 सेंटीमीटर. इट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, 72 सेंटीमीटर. ओके, हे तुमचं योग्य उत्तर असेल. 72 सेंटीमीटर. ओके, ती घालवर ते मला ते कमेंट पूर्ण दिसले पाहिजे, ते सिम्बॉल घालू. माऊस ना रे, उंदीर चालवता येते का तुले? ओके, थँक्यू. 72 सेंटीमीटर एकदम योग्य आहे. ओके, 72 सेंटीमीटर. चल, बरं व्यास हाच होईल का नाही? इथूनही रेष वळली तरी तो व्यास झाला, एक सरळ रेष. ओके, मिडल मधूनच रेष वळावी असं काही नाही ना. जायचं का पुढे? लिहिलं का सगळं ना? लिहिलं? काही प्रॉब्लेम कोणाला नाही ना? बरं, एक गोष्ट सांगा, त्रिज्या ही व्यासाच्या काय असते? काय असते? अर्धी असते. आणि व्यास हा त्रिज्याच्या काय असतो? दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्याच्या काय असतो? दुप्पट असतो. ते ऑलरेडी अर्धवर्तुळ आहे. ते काय? अर्धवर्तुळ आहे. ओके, पूर्ण अर्धवर्तुळाच्या खिडकीचा व्यास 28 सेमी असेल तर त्रिज्या किती आली? किती आली? 14 आली. ओके, आणि जस्ट परिघ विचारला, परिघ पाई आर प्लस 2r. ओके, अर्धवर्तुळाचा परिघ. जायचं का पुढे? सेम टाईपचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आणि ऑप्शन मध्ये उत्तर कमेंट मध्ये मला आन्सर द्या. सेम क्वेश्चन, फक्त आकडा चेंज आहे. एकदम क्विक सुपर फास्ट आन्सर करा. किती? 36. ओके, बघा एका अर्धवर्तुळाकार शेताचा व्यास. ओके, अर्धवर्तुळाकार त्याचा काय दिला? व्यास दिला. किती दिला? 14. त्रिज्या त्याच्या अर्धी असते. मग आर ची व्हॅल्यू किती आली? त्रिज्याची व्हॅल्यू किती आली? 7. त्रिज्याची व्हॅल्यू किती आली? 7. ओके, मग काय विचारलं आपल्याला? त्याचा परिघ विचारला. काय विचारला? परिघ. ओके, तर मित्रांनो अर्धवर्तुळाचा परिघ असतो पाई आर प्लस 2r. ओके, पाई आर प्लस 2r. ओके, पाईची व्हॅल्यू किती आहे मित्रा? 22/7 गुणेला त्रिज्याची व्हॅल्यू किती आली? 7 अधिक 2 गुणेला 7. 7 ला 7 कॅन्सल. आपल्याकडे काय उरलं रे? 22 इथं जसाच्या तसा अधिक 7 2 14. ओके, बरोबर तुमचा परिघ आहे मित्रांनो. तुमचा परिघ आहे 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 36 सेंटीमीटर. इट इज युअर करेक्ट आन्सर. 36 सेंटीमीटर. ओके, लिहून घ्या फास्ट एकदम. 36 सेंटीमीटर हे तुमचं योग्य उत्तर असेल. 36 36 36. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 36 36 36. 36 सेंटीमीटर हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात नाही ना? ओके, भाऊ जाऊ का पुढे? जाऊ ना, चल नेक्स्ट. लिहिलं ना? प्रत्येकाने लिहिलं ना? ओके, मी एक शेवटचे 10-12 सेकंद देतो, लिहून घ्या. लिहिलं नसेल तर मी हटतो बाजून. ओके, आणि ज्याला आता सध्या लाईव्ह मध्ये किंवा ऑफलाईन मध्ये लेक्चर समजलं नाही, त्याच्यासाठी एक चांगला उपाय म्हणून तुम्ही हेडफोन टाकायचे कानात, लायब्ररीत बसायचं, पुन्हा ते लेक्चर रिवाइज करायचं. अजून काय करायला पाहिजे? बरोबर आहे ना?
एखादी नाही गोष्ट समजली मला विचारायची गरजच नाही ना, बरोबर आहे की नाही. तेच लेक्चर सुरू करायचं, हेडफोन कानात टाकायचे, आपला लायब्ररीत अभ्यास करायचा, जोपर्यंत तो प्रश्न समजत नाही तोपर्यंत, बरोबर आहे ना. ओके, काय किती दिवस करणार, अजून महिनाभर अभ्यास करणार आपल्याला, पेपर आहे आपला महिना. ओके, हा महिनाभर करायचं, संपला विषय, एंड. ओके, नाही समजलं नाही समजू द्या, क्लासमध्ये असू द्या, पण एक वेळा नाही, दोन वेळा नाही. मी म्हणतो की बाबा तुम्ही लेक्चर प्रॉपर केलं क्लासमध्ये, मग काय करा, 1.5x स्पीड करा, 2x स्पीड करा लेक्चरची, समजते ना, एकदम फास्ट करा, जेणेकरून तुमचा टाइमही वाचला पाहिजे आणि त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. समजत नसेल तर स्पीड कमी करा, दोन ऑप्शन आहेत त्याच्यात, बरोबर आहे ना. आपल्याला लेट समजते तर स्पीड कमी करायची, आणि आपल्याला सगळ्या गोष्टी बोललेल्या समजतात, डायरेक्ट लिहिलेल्या समजतात, तर स्पीड वाढवायची लेक्चरची. ओके, आपला टाइमही वाचते, सगळंच होते. जायचं का पुढे, चला नेक्स्ट. हा, क्षेत्रफळावरून त्रिज्या आणि दोरीची लांबी काढणे. ओके, रेडियस काढणे, रेडियस. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदम सोपं आहे. हा, त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, एक क्वेश्चन मी सांगतो. ओके, पुढचा प्रश्न तुम्ही करा, चालेल ना. चला बघा, आता एक एक गोष्ट सांगा मला, एक गोष्ट सांगा, क्वेश्चन काय माहिती आहे का, एका गायीला बांधलेल्या दोरीची लांबी मीटर मध्ये किती असावी जेणेकरून ती 616 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चारा खाऊ शकेल. ओके, बघा, मी म्हणतो की मी एका सर्कल मध्ये एक गाय बांधली, हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. या सर्कल मध्ये मी काय केलं मित्रा, या सर्कल मध्ये मी काय केलं, या सर्कल मध्ये मी एक गाय बांधली. ओके, इथं मध्यबिंदूत मी गाय बांधली. ओके, बघा पहा, शांततेत ऐकून घ्या, एक गाय बांधली. हा, आता विषय असा आहे की त्या गायीच्या गळ्यात एक दोरी आहे, त्या गायीच्या गळ्यात एक काय आहे, दोरी आहे. हा, त्या दोरीची लांबी मीटर मध्ये किती असायला पाहिजे की ती 616 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चारा खाऊ शकेल. इथं आजूबाजूने इकडे 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 616 चौरस मीटरापर्यंत ती गाय जाऊ शकेल. ओके, चारा खायला. ओके, हा सिंपल, समजलं, क्लिअर आहे ना मुद्दा. हा, बा लक्ष द्या, आता लक्ष द्या, क्षेत्रफळाचा चारा खाऊ शकेल. हा, तर मित्रांनो विषय असा आहे की सगळ्यात पहिले तर आपल्याला आतमधल्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. आतमधल्या भागाचं काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मित्रांनो, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, वर्तुळाचे क्षेत्रफळ असते मित्रा 2 पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. ओके, बरं ठीक आहे, समजते ना काय बोललो मी. हा, चल, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, पाय आर स्क्वेअर. ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ ऑलरेडी दिलं 616, बरोबर. पाईची व्हॅल्यू 22/7, आपल्याला आर ची व्हॅल्यू शोधायची आहे. आर चा स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर, आर इंटू आर, किंवा तुम्ही इथं आर स्क्वेअर जसाच्या तसाही राहू देऊ शकता. ओके, आर स्क्वेअर जसाच्या तसा राहू देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हा 7 इकडे भागमध्ये इकडे गेल्यावर काय होईल, गुन्हा होईल. तर ही कंडिशन अशी बनली, 616 गुणिले 7 भागिले 22, आणि इथं आहे तुमचा आर चा वर्ग. इथं काय, आर चा वर्ग. 11 दुनी 22, 11 पंचे 55, 11 सक 66, बे एक बे, बे दुनी 4, बे आठी 16, 28 7, 28 गुणिला 7, 7 आठी 56, 6 हातचे राहिले 5, 7 दुनी 14, 14 5 19, 196, बरोबर का. आता ही गोष्ट इकडे घेऊ आपण. आर स्क्वेअर इज इक्वल टू 196 वाला, इथून जर स्क्वेअर हटला तर इकडे काय लागते, स्क्वेअर रूट लागते. ओके, तर आर म्हणजे त्रिज्या तुमची येईल मित्रांनो किती, वर्गमुळात 196, आणि आर ची व्हॅल्यू किती आहे मित्रा, 14. तर ती दोरी 14 मीटरची असेल. ऑप्शन नंबर, ऑप्शन आहेत का त्याच्यात, नाही ना. ओके, ती दोरी 14 मीटरची असेल, उत्तर आहे तुमचं. ती दोरी किती मीटरची असेल, 14 मीटर. त्रिज्या म्हणजेच दोरी, त्रिज्या म्हणजेच काय, दोरी. ओके, आता मी तुम्हाला सांगतो त्रिज्या म्हणजे दोरी कशी. पायर लक्ष दे. हा, इथून मी इथपर्यंत 14 मीटरची त्रिज्या काढली, हा काय आर आहे. ओके, हा काय आर आहे. मग मी ऐका ना, मी मधात गाय बांधली ना, ही दोरी आहे, मधात गाय बांधली ही दोरी आहे. हा, मी मधात गाय बांधला, मी इकडे सारखाच जाऊ शकतो, 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 इकडे सारखाच जाऊ शकतो. तेवढ्या क्षेत्रातला मी कुठूनही चारा खाऊ शकतो ना, बरोबर का. तेवढ्या क्षेत्रातला मी कुठूनही चारा खाऊ शकतो. क्लिअर आहे का, समजते काय बोललो मी. हा, दोरीच बांधायची ना गायच्या गळ्यात. हा, तर मग मी इकडे सारखं जाईल, इकडे सारखं जाईल, इकडे सारखं जाईल, मिड पॉईंट मधातल्या बिंदूपासून मी कुठेही जाऊ. ओके, हा, ती गाय मधात बांधलेली. चल, ओके, हा एकदम बरोबर आहे. 14 14 14 किती मीटरची दोरी आहे, 14 मीटरची दोरी आहे. व्हेरी गुड. चल, चौदा 14.
जायचं का रे पुढे? हा, चला एक क्वेश्चन तर मी सॉल्व्ह करून दिला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. चालेल का? चला, डबल गाईले चारा खायला लावा. नेक्स्ट, त्या बागेची त्रिज्या शोधा. तेच गाईचा चारा खाणं म्हणजे त्रिज्या. ओके, संपला विषय. गाईचा चारा म्हणजे आपण नाही बरं, गाईनं चारा खाणं. ओके, चल. 14 उत्तर द्या, याचं उत्तर द्या. किती? 7 काय? मीटर, सेंटीमीटर काय असेल नसेल ते ऑप्शन नाही आहेत म्हणून कोणतं युनिट घेतलं चालतं. हा, हे जर वर्ग मीटर असेल तर ते मीटर मध्ये येते. ठीक आहे, बस एवढं. आता हे जे क्षेत्रफळ आहे वर्ग मीटर मध्ये आहे ना. ओके, आता मग याचा अर्थ असा की उत्तर तुमचं मीटर मध्ये येईल. बघा, पा लक्ष द्या. हा, एका वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ आहे का? हे एक वर्तुळाकार बाग झाली तुमची, ही एक वर्तुळाकार बाग झाली. ओके, या बागेचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळ म्हणजे काय असतं मित्रा? पहिले सगळ्यात डोक्यात ठेव, हा जो मी मधात रंगवतो भाग, हा जो रंगवलेला भाग आहे याला क्षेत्रफळ म्हणतात. याला काय म्हणतात? क्षेत्रफळ म्हणतात. समजते काय बरोबर? हा जो रंगवलेला भाग आहे याला काय म्हणतात? क्षेत्रफळ म्हणतात. क्षेत्रफळ किती दिलेलं आहे ऑलरेडी? किती दिलेलं आहे? 154 चौरस मीटर. 154 चौरस मीटर. ओके, म्हणजे हा मधातला जो भाग आहे ना, हा 154 चौरस मीटर आहे. क्षेत्रफळ ऑलरेडी दिलेलं आहे. तर त्या बागेची त्रिज्या शोधा. ओके, बघ रे भाऊ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होते? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? वर्तुळाचे क्षेत्रफळ असते मित्रा पाई आर स्क्वेअर. ओके, पाई आर स्क्वेअर. ओके, सिंपल एकदम, पाई आर स्क्वेअर. हा, इथं ऑलरेडी क्षेत्रफळ दिलेलं आहे 154. पाईची व्हॅल्यू 22/7 गुणेला आर स्क्वेअर जसाच्या तसा. आर स्क्वेअर जसाच्या तसा आपण त्रिज्या काढू राहिलो. ओके, बघा पा, हा 7 इकडे भागा इकडे गेल्यावर गुणा होईल. तर 154 गुणिले 7 भागिले 22 दॅट इज कॉल आर स्क्वेअर. ओके, 11 दुनी 22, 11 भाग जाते. 11 1 11, 11 चौक 44, बे 1 बे, बे 7 14, 7 7 49. तर आर चा वर्ग इकडे घेतो ना कोपऱ्यात थोडं. बघा पा, तर आर चा वर्ग बरोबर 49. आर चा वर्ग बरोबर 49. इथून याला स्क्वेअर आहे, इथं याला काय स्क्वेअर आहे, इकडे गेला स्क्वेअर रूट लागते. तर आर बरोबर वर्गमुळात 49. तर आर ची व्हॅल्यू होईल, त्रिज्या होईल तुमची किती रे बाबा? 7 मीटर. किती मीटर होईल? 7 मीटर. क्लिअर का? हा, ओके, आर ची व्हॅल्यू होईल तुमची 7 मीटर. सही आहे. चल, 7 योग्य आहे. आर ची व्हॅल्यू किती होईल तुमची? 7 मीटर. काही प्रॉब्लेम याच्यात? हा, मग त्रिज्या काय असते? त्रिज्या म्हणजे हा वाला भाग. त्रिज्या म्हणजे हा वाला भाग. समजून सांगायच्या मागचं कारणच एवढं आहे की तुम्ही एवढ्या परफेक्ट शिकावं की जिंदगीत कधी विसरले नाही पाहिजे. ओके, आर म्हणजे काय? आर म्हणजे हा इथून इथपर्यंतचा भाग. किती आहे आर? किती आहे आर? किती आहे? 7 मीटर. आर किती आहे? 7 मीटर. मग त्रिज्या जर 7 असली, त्रिज्या जर 7 असली, त्रिज्या जर 7 असली तर बाबा 154 सेंटीमीटर स्क्वेअर क्षेत्रफळ येईल का? येईल का? ओके, म्हणून हा चार्ट पाठ करणं गरजेचं आहे. म्हणून हा चार्ट पाठ करणं काय आहे? गरजेचं आहे. ओके, मी कुठपर्यंत होतो? क्षेत्रफळापर्यंत होतो. ओके, याचं सोल्युशनची पीडीएफ टाकू ना? ओके, म्हणजे ते एक्सपोर्ट करजा फक्त. चालेल ना? जायचं पुढे. काही याच्यात मित्रांनो काही प्रॉब्लेम, याच्यात काय अडचण? ओके, एखादा मुद्दा बिद्दा समजला नाही असं काही आहे? ओके, मला कमेंट मध्ये सांगू शकता जर तुम्हाला समजलं नसेल तर. ओके, क्लिअर आहे ना? आता कसं आहे माहिती आहे का, ज्याची व्हॅल्यू त्याला दिली. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होते? पाई आर स्क्वेअर. ऑलरेडी क्षेत्रफळाची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला त्रिज्या काढायची आहे. काय काढायची आहे? त्रिज्याच म्हणजे ती गाय तेवढ्या एरियातला चारा खाऊ शकते. तेवढ्या एरियातला काय खाऊ शकते? चारा खाऊ शकते. जायचं पुढे. ओके, चल नेक्स्ट. पुढची टाईप आहे तुमची चाकाचे फेरे. चाक किती फेरे घेईल? चाकाचे फेरे. ओके, व्हील रिव्हॉल्युशन्स. ओके, व्हील साबण नाही बरं, व्हील म्हणजे चाक. ओके, जायचं पुढे. चल नेक्स्ट, पहिला क्वेश्चन.
ओके, बघा रे बाबा, चाकाचे फेरे काय असतात? सगळ्यात पहिला विषय, चाकाचे फेरे बरोबर एकूण अंतर भागेला 2πr. ओके, बघा पा लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, एका चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे, तर 440 मीटर अंतर कापण्यासाठी ते चाक किती फेरे पूर्ण करेल? तर जी सगळ्यात पहिले शॉर्टकट सांगतो, जी त्रिज्या देतात ती पहिले सुरुवातीला अर्धी करायची. किती होऊन रे? बे एक बे, बे 7 14, बे 5 10, 17.5. क्लिअर का? त्रिज्या काय करायची? अर्धी करायची. आता बघा लक्ष द्या, इथं युनिट कन्व्हर्जनचं सगळ्यात मोठं काम आहे. व्हॉट इज मीन बाय युनिट कन्व्हर्जन? ओके, पाय रे भाऊ, इथं त्रिज्या सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि हे जे आहे ना, हे मीटर मध्ये दिलेलं आहे. तर तुला दोन्हीही युनिट समान करण्यासाठी हे मीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. कशात कन्वर्ट करायला लागेल? मीटर म्हणजे. बघा पा लक्ष द्या, 1 मीटर मध्ये किती आहे रे बाबा? 100 सेंटीमीटर असतात. 1 मीटर मध्ये, बरोबर का? 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? 100. तर 440 मीटर गुणेला 100 बरोबर हे किती सेंटीमीटर होईल रे? 4 4 1 2 3. ओके बाबा, 44,000 सेंटीमीटर होईल. 44,000 काय होईल? सेंटीमीटर होईल. ओके, 44,000 सेंटीमीटर होईल. तर अंतर भेटलं तुमचं 44,000 सेंटीमीटर डिवाइड बाय 2πr, 2 गुणेला 22/7. पाईची व्हॅल्यू त्रिज्या आपण आताच अर्धी केली, 17.5. पॉईंट हटला वरती 0. पॉईंट हटला वरती 0. याला आपल्याला सॉल्व्ह करायचा. हा 7 खाली भाग मध्ये, इकडे गेल्यावर काय होईल? गुन्हा होईल. तर मांडणी याची करत असताना 44,000 गुणिले 7 भागेले 2 गुणेला 22 गुणेला 175. ओके डन. इथपर्यंत काय अडचण कोणाला नाही. 22 1 22, 22 दुनी 44, 1 2 3 0 ऍज इट इज. 25 5 125, 25 150, 25 7 175, 25 8 200. ओके, 7 7 कॅन्सल, बे 1 बे, बे चोक 8. मित्रांनो, ते 40 फेरे पूर्ण करेल. उत्तर आहे तुमचं 40 फेरे. ओके, भैया सुन लो, हे 40 फेरे तुम्हाला आता पूर्ण करावेच लागतील, नाही तर तुमचे 7 फेरे होणार नाहीत. ओके, डोक्यात ठेवा लवकर. ओके, 40 फेरे पूर्ण करेल. ते किती फेरे पूर्ण करेल? 40. 7 फेरे घ्यासाठी हे 40 फेरे तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. ओके, 40 फेरे. क्या हुआ? क्या हुआ तेरा वादा? जोरात म्हण ना मग. ओके, काय बोललो मी माहित आहे का? हे जर 40 फेरे पूर्ण नाही झाले तर तुमचे 7 फेरे होणार नाही. लवकर होणार नाहीत, होतील पण लवकर होणार नाहीत. लवकर होण्यासाठी हे 40 फेरे आता पूर्ण झालेच पाहिजे. ओके, ही गोष्ट डोक्यात असू द्या. त्रिज्या फक्त अर्धी करायची आणि खाली आहे 2πr. बरोबर का? सिंपल आहे एकदम. आरामात लिहा, काहीच टेन्शन घेऊ नका. ओके, किती वाजले? 8. एक मी सॉल्व्ह केला, एक तुम्ही सॉल्व्ह करा, चालेल का? ओके, पॉइंट हटवून 0 नाही दिला का? इकडे नाही लावला का? आपला हा 0 राहिला का? ओके, आय एम सॉरी. इथे एक 0 लागेल. 400 फेरे होतील. सॉरी, 400. किती होतील? 400. बघा, 7 फेऱ्यासाठी 400 फेरे घ्यायला लागू. 0 दिलाच नव्हता ना आपण इथं? पॉइंट हटवलता ना? ओके सॉरी. इथं 3 0. इथं एक ओके, इथे एक 0 लावा, इथे एक 0 लावा, काय प्रॉब्लेम नाही. 2 0 नाही, पॉइंट नंतर एकच संख्या आहे रे. 200. 200 फेरे पुरे हो गए. 0 लावल्यानंतर का? नाही रे, 400 बरोबर आहे ना? कशाने भाग द्यायला का? कुठं परीक्षा काढावं लागतं? 22 17.5 बरोबर आहे ना?
कुठं 35? नाही त्रिज्या अर्धी करावी लागते ना, फेरे एकूण फेरेच पाहिजेत ना आपल्याला, एकूण फेरे. हा, चक्करों की संख्या अर्धी करावी लागेल ना आपल्याला. त्रिज्या कशावर पाहिलं? हा, कशावर पाहिलं? त्रिज्या अर्धी करावी लागेल ना. दाखव ते परीख दिलेलं आहे की त्रिज्या दिलेली आहे? दोनशे. अच्छा अच्छा, हा साक एकदाच पुरवल ना. बरोबर, ओके ठीक. बरोबर रे बाबा, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने सॉल्व्ह केलं चालते. हा, पण चाक एकदाच फिरते म्हणून मग शेवटी अजून त्याचे अर्धे करायचे, संपला विषय. 200. काही प्रॉब्लेम याच्यात? काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, 200 सही. चल, मग पुढच्या प्रश्नात अप्लाय करू ती गोष्ट, चालते ना? ओके चल. एका चाकाची त्रिज्या ऑलरेडी 35 दिलेली आहे, अर्धा करायला लागेल ना त्याला. 440 मीटर अंतर कापण्यासाठी ते चाक किती फेरे पूर्ण करेल? नाही बरोबर, त्रिज्या ऑलरेडी दिलेली आहे, त्रिज्यानच भाग द्यायचा. एकूण अंतर किती कापेल तिथं मग ती गोष्ट करू. बरोबर, राईट. जायचं का पुढे? ओके, 200 सही आन्सर आहे. अर्धा करायचं कारण त्रिज्या ऑलरेडी दिलेली आहे. ओके, जायचं पुढे. चल नेक्स्ट. ते सेंटीमीटर मध्ये, मीटर मध्ये, याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा फक्त. ओके चल बघा, 88. सेम कन्सेप्ट, फक्त काय करा, हा 7 खाली जसाच्या तसा ठेव. ओके चालेल, तसं बी काही प्रॉब्लेम. 2-3 प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकते. हा, कधी कोणी डायरेक्ट काढून अर्ध करते. यायनं काय केलं, यानं ऑलरेडी ती गोष्ट तिथं ठेवली, चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बट हे 88 मीटर मध्ये आहे, ते सेंटीमीटर मध्ये, याला तुम्हाला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके चल, उत्तर नाही आलं अजून मला. उत्तर 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 किती आहे रे आन्सर? किती? 48. बघा रे, पाहा, लक्ष द्या. 200 बा पा, अंतर किती आहे? 88. हे मीटर मध्ये, याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू, चालेल का? गुणेला 100. ओके, हा, गुणेला 100. 22/7 खाली बनते. बघा रे भाव, 2 गुणेला 22/7 इंटू त्रिज्या किती आहे? 7. बरोबर का? त्रिज्या किती आहे? 7. हा 7 वर जाईल की खालीच राहील? हा, अरे बोला की, वर जाईल. हा, इकडे 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 मधात. हा 7 वर जाईल की खालीच राहील? वरती जाईल. फायनल फिक्स मध्ये का? ओके, वर गेला. मग नवीन कंडिशन बनली, 8800 गुणेला 7 भागेला 2 गुणिले 22 गुणिले 7. 7 ले 7 कॅन्सल, 7 ला 7 कॅन्सल. 22 एक 22, 22 चौक 88. ओके, बे एक बे, बे दुनी 4. किती फेरे होतील रे? 200 फेरे होतील. किती फेरे होतील? 200 फेरे होतील. आन्सर आहे तुमचं 200 फेरे. ओके, डायरेक्ट अप्लाय केला आपण. काय असते? अंतर घ्यायचं वरती, वरती अंतर घ्यायचं, खाली घ्यायचं 2πr. r म्हणजे त्रिज्या ऑलरेडी दिलेली आहे. मी त्याला तो व्यासच समजू राहिलो मग अशी. काय समजू राहिलो? व्यास. ओके चल, 200.
चलो ठीक आहे, चालेल, जायचं पुढे. हा चल पुढे जाऊ. नेक्स्ट, तारेचा आकार बदलणे. असू द्या, तारेचा आकार बदलणे. नेक्स्ट क्वेश्चन, तारेचा आकार बदलण्यावर. बघा, एक तार 21 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाच्या आकारात वाकलेले आहे. ओके, वाकलेले आहे. ती सरळ करून एक चौरस बनवला जातो. चौरसाची प्रत्येक बाजू किती लांब असेल? ओके, बघा पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर परिघ काय असतो रे? परिघ काय असतो? परिघ काय असतो? खाली का तुम्हाला वया पाहायची गरज आहे? हा, काय असतो परिघ? 2πr. ओके, 2πr. ओके, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. चला बघा पहा, लक्ष. इथं मला सगळ्यात पहिले तर परिघ काढा लागेल. काय काढा लागेल? परिघ काढा लागेल. त्याच्यानंतर आपण तो तार वाकवू शकतो. ओके, बघा पहा, 2 × 22/7 × 21. ओके, 7 × 1 = 7, 7 × 3 = 21, 3 × 2 = 6. ओके, 6 × 2 = 12, 2 1 राहिला, 6 × 2 = 12 आणि 1 13. परिघ किती? 132 सेंटीमीटर. बघा पहा, लक्ष द्या. हा, चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. ओके, तर मग मी असं म्हणू शकतो काय की 4a = 132. सो a = 132 / 4. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 4 × 3 = 12. 33 सेंटीमीटर तुमचा आन्सर असेल. किती लांब असेल ती बाजू? 33 सेंटीमीटर. कारण चौरस आकृती बनवली आपण ती. ओके, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पाटील. ठीक आहे, समजलं का? अरे, चौरसाच्या चारही बाजू काय असतात? सारखे असतात. ओव्हरऑल ऐका, मला एक गोष्ट सांगा. हा चौरस आहे. हा काय आहे? चौरस आहे. ओके, ही याची परिमिती, डायरेक्ट परिमिती काय असते चौरसाची? 4 गुणेला बाजू. 4 गुणेला बाजू, कारण चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. ओके, मग ही 33, ही 33, ही 33, तर ही किती? 33. आणि सगळ्याची बेरीज केली तर वर्तुळाला बाजू नसते. वर्तुळाला बाजू नसते, म्हणून त्याची परिमिती निघत नाही. काय निघतो? त्याचा परिघ निघतो. ओके, आणि त्याचीच कंपॅरिझन कोणासोबत केली आपण? चौरसासोबत केली. कोणासोबत केली? चौरसासोबत. काही प्रॉब्लेम याच्यात? चल, व्यास दिली तर त्रिज्या अर्धी असते व्यासाच्या. जायचं का पुढे? हा, चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं मला, फास्ट, क्विक. तेच, चौरस आकृती वाकवला तार. सगळ्यात पहिले तर परिघ काढा. त्याच्यानंतर मग काय काढसाल तुम्ही? बाजू काढसाल. चौरसाच्या बाजूसारखी 4 बरोबर परिघ. एक तार 7 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाच्या आकारात आहे. तिला चौरसाच्या आकारात वाकवल्यास चौरसाची बाजू किती होईल? ओके, सिंपल आहे. सगळ्यात पहिले तर परिघ काढा. ओके, त्या ताराचा परिघ किती होईल? परिघ असतो मित्रांनो 2πr. ओके, बघा पहा, लक्ष द्या. त्रिज्या किती दिलेली आहे? 7 दिलेली आहे, 7 सेंटीमीटर. 2 गुणेला पाईची व्हॅल्यू 22/7 गुणेला 7. ओके, 7 ला 7 कॅन्सल, 22 दुनी 44 सेंटीमीटर. ओके, डन. आता हे चौरस आकृती तारेत मी कन्वर्ट केलं. हा एक चौरस झाला. चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. ओके, बरं, मला एक गोष्ट सांगा. चौरसाची परिमिती बरोबर काय होते मित्रा? चौरसाची परिमिती बरोबर काय होते? 4 गुणेला बाजू. ओके, 4 गुणेला बाजू. मग मी इथं म्हणू शकतो 4a = ऑलरेडी मला 44 दिलेला आहे, तर a बरोबर 44/4 इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. आन्सर आहे तुमचं. किती सेंटीमीटर? 11 सेंटीमीटर. काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, 11 सेंटीमीटर मित्रांनो तुमचा आन्सर असेल. ओके, 11 सेंटीमीटर.
जायचं पुढे. हा काय अडचण रे बाबा याच्यात? आता चौरस आकृती बनवली त्याला. ओके बा चाकाद्वारे कापलेले अंतर. ओके चाकानं एकूण कापलेलं अंतर किंवा चाकाद्वारे कापलेलं अंतर, त्याचा प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर. ओके प्रश्न क्रमांक पहिला. ओके बघा त्याचा प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो. ठीक बरं शांततेत पहिले समजून घ्या. हा समजून घ्या पहिल्या. हा चाकाने कापलेलं अंतर काय असते? चाकाने कापलेलं अंतर काय असते? सर्वात आधी ही गोष्ट शिकून घ्या. हा ते अंतर असते मित्रांनो एकूण फेऱ्या गुणेला 2 पाई आर. एकूण फेऱ्या गुणेला 2 पाई आर. ओके बस समजून घ्या मी काय म्हणतो. बघा मला एक गोष्ट सांगा, जर आपल्याला व्यास दिलेला असेल, व्यासाच्या अर्धी काय असते? त्रिज्या असते. हा तर आपल्याला सगळ्यात पहिले इथं आर ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्रिज्या काढावी लागेल, बरोबर का? ओके तर तुमची त्रिज्या होऊन जाईल मित्रांनो 1.26/2. ओके बे इथं भाग जात नाही म्हणजे काय होईल रे बाबा? हे 0 होईल ना. पॉइंटला खाली 2 खाली 0. 20 सक 120, 20 सक 120, 6 पॉइंट 0 पॉइंट इंद्रे 0 पॉइंट बेसक 12 बेत्रिक 63. ओके 0.63. ओके 0.63. आर ची व्हॅल्यू किती आली मित्र आपली? 0.63. आर ची व्हॅल्यू किती आली? 0.63. ओके ठीक आहे ना. हा बरं एकूण फेऱ्या किती झाल्या त्याच्या? 500. हा 500 गुणेला 2 गुणेला 22/7 इंटू मित्रांनो त्रिज्या किती आपली? 0.63. हा बघा पॉइंट हटला खाली किती शून्य? 2 शून्य. या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल. ओके आता बघा 7 1 7 7 नमा 63. 7 1 7 7 नमा 63. काय अडचण याच्यात? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का रे? हा नाही ना. बघा आता पुढे बघा. इथं राहिला 5, इथं राहिला 2, इथं राहिला 22 आणि इथं राहिला 9. हा सिंपल गुणाकार करणं लय सोपं आहे त्याचा. बघा पा 9 दुनी 18, 8 एक राहिला, 9 दुनी 18 19, 198 गुणेला 5 दुनी 10. ओके 198 द्यान 0 1980. किती अंतर कापलं रे बाबा? 1980 मीटर अंतर कापलं. उत्तर आहे तुमचं. ओके 1980 मीटर अंतर कापलं. आन्सर 1980 मीटर अंतर कापलेलं आहे. ओके चल ओके ओके थँक्यू. यू टीच व्हेरी नाईसली. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले तर व्यास दिला तर त्रिज्या ही व्यासाच्या काय असते? अर्धी असते. त्रिज्या ही व्यासाच्या काय असते? अर्धी असते. आपण त्रिज्या काढली तिथून. हा आणि आता चाकानं कापलेलं अंतर काय असते? एकूण फेऱ्या गुणेला 2 पाई आर. एकूण फेऱ्या गुणेला 2 पाई आर. किती फेऱ्या झाल्या? 500 फेऱ्या झाल्या. ओके 2 गुणेला पाईची व्हॅल्यू 22/7 गुणेला त्रिज्या किती काढली आपण? 0.63. आज सरळ सरळ कट्टे ना. पॉईंट हटला खाली 2 शून्य 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 7 नमा 63 सरळ आहे. 5 गुणेला 2 गुणेला 22 गुणेला 9 इज इक्वल टू 1980. आणि जे उत्तर येईल ते मित्रांनो तुमचं मीटर मध्ये येईल. कशात येईल? मीटर मध्ये. ओके 1980 मीटर ना की किलोमीटर. ओके 1980 मीटर. सो इसी तरीके से अगले क्वेश्चन पे जाएंगे अपन. आता 8:14 झालेले आहेत. सकाळचे 8:14 झालेले आहेत. ओके आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून. ठीक आहे. हा आमचे इथं आहे ना आकाशवाणी मोठा आहे. हा नगरमध्ये आहे का आकाशवाणी? प्रत्येक जिल्ह्यात असते का? ओके पण रेडिओ नाहीत ना आता. रेडिओचा जमाना गेला ना. ओके बापा जाऊ पुढे. सेम क्वेश्चन आहे. सेम प्रश्नाचा आन्सर. डोक्यात ठेवायचं व्यास दिला तर काय काढायची आपल्याला? त्रिज्या काढायची. व्यास दिला तर काय काढायची आहे? त्रिज्या काढायची. ओके पुढचा क्वेश्चन. ओके व्यास दिला तर त्रिज्या काढणे. अँड इट इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज क्लास. ओके बाकी मी तुम्हाला पीडीएफ टाकतो. पीडीएफ मधून बाकी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता कारण सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. आणि सर्व टाइप्स वगैरे काय अशी नसतील ते सगळं मी शिकवलं. याच्यात काही आता शिकवण्यासारखं राहिलेलं नाही. ओके हा दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज क्लास. आजच्या क्लासचा हा शेवटचा प्रश्न. ओके चल बघा पहा
एका चाकाचा व्यास म्हणजे ऑलमोस्ट हे पूर्णच्या पूर्ण प्रकरण झालेलं आहे आपलं. हा, एका चाकाचा व्यास दिला तर आपण त्रिज्या काढतो. हा, त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी असते 0.7 भागेला 2. ओके, हा शून्य जसा तसा 2 त्रिक 6 नाही रे 0.3 बरोबर का? पॉइंट हटला, आपण खाली 2 शून्य लावला एक. हा बर, खाली 1 शून्य लावला. 0.20 त्रिक 60, 10 राहिले 20 पंच 100, 0.35 बरोबर आहे का? 0.35 0.35 पॉइंटला गेलाय ना, कारण ते जर 0.70 असतील तर हे 0.35 त्रिज्या आली आपली 0.35. ओके, आर ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? 0.35. आर ची व्हॅल्यू आहे 0.35. ओके, सो आपल्याला माहित आहे की बाबा चाकानं कापलेलं अंतर काय असते. चाकाने कापलेलं अंतर काय असते? चाकाने कापलेलं अंतर असते मित्रांनो एकूण फेऱ्या गुणेला 2 पाई आर. ओके, बघा पा लक्ष द्या, एकूण फेऱ्या किती झाल्या? त्याच्या फेऱ्या किती झाल्या? 1000. 2 पाईची व्हॅल्यू 22/7. आर म्हणजे त्रिज्या किती आहे आपली? 0.35. त्रिज्या किती आहे? 0.35. याला सॉल्व्ह करू आपण. पॉइंट हटला, खाली किती शून्य लागतील? 2 शून्य लागतील. ओके, त्याची मांडणी होईल 1000 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले 35 भागेला 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 7 1 7 7 5 35. सिंपल आहे. आता 10 गुणेला बोल नको 10 गुणेला 2 गुणेला 22 गुणेला 5. ओके, बरं, हे होतील 10 दुनी 20, 20 पंच 100. 100 गुणिले 22 बरोबर 2200 मीटर. इट इज युअर करेक्ट आन्सर. 2200 मीटर हे तुमचं योग्य उत्तर. ओके, 2200 मीटर हे तुमचं योग्य उत्तर आहे. किती अंतर कापलं? 2200 मीटर. ओके, चल. ओके, चला, काही प्रॉब्लेम नाही बाबा याच्यात. याची चांगली रिव्हिजन करा. डबल क्लास 1-2 वेळा रिवाइज करून पहा. काही गोष्टी समजल्या नसतील त्या लिहून काढा. ओके, लिहिल्यानंतर फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. यू डोंट नो हाऊ टू डान्स. गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, बघा पहा, लक्ष द्या मित्रांनो. ऐका की, हे लेक्चर इथं संपलं मान्य करतो, पण ही रेकॉर्डिंग तर पडूनच राहिली की नाही? बरोबर ना? आता तुम्हाला नाही समजलं तर एकदा पुन्हा रिवाइज करा. हसून बिसून टाइमपास करून काही होत नाही. जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढे तुम्ही याच्यात स्ट्रॉंग बनसाल. बिना प्रॅक्टिसचं गणित मी सांगतो तुम्हाला, एक वेळेस 10-12 दिवस तुम्ही जीके नाही वाचलं, विज्ञान नाही वाचलं चालते, पण 10-12 दिवस जर सलग गणिताची प्रॅक्टिस केली नाही ना, तर तुम्ही इनडायरेक्टली 1-1.5 महिना मागे जाता. या गणित सब्जेक्टचा एक काय माहिती आहे का, खरंच एक वीक पॉइंट आहे. याची प्रॅक्टिस डेली लागते, कंटिन्यू सातत्य लागते याच्यात. बरोबर ना? तुम्ही आजची गोष्ट आजच केली तर कदाचित तुम्हाला आठवेल. तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढसाल. मला माहित आहे की एवढं सोपं नाहीये, पण तुम्ही सोपं करून घेऊ शकता, कारण लेक्चर पडते, लेक्चर पहा. ओके, कानात हेडफोन टाकून लायब्ररीत बसा. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो क्वेश्चन सॉल्व्ह करा. हाच एकमेव आणि चांगला उपाय आहे हे चॅप्टर येण्याचा किंवा भूमिती येण्याचा. ओके, ठीक आहे. उद्या भेटू नवीन प्रकरणासह. ओके, तोपर्यंत ऑनलाईन वाले, ऑफलाईन वाले, खालचे माझे सर्वांना जय हिंद, नमस्कार, राम राम. ओके, खाली बस. गुड मॉर्निंग.